या ठिकाणी नेहमी बघितलं मी 7 वर्ष या ठिकाणी होते. प्रफुल्ल सुद्धा या ठिकाणी त्याच्या अगोदर उपस्थित असतो. हे सगळ्यांचं लक्ष असतं की तयारी व्यवस्थित पाहिजे, वेळेवर सुरू व्हायला पाहिजे. काल एक विनोद खूप चांगलं वाक्य मला म्हणाला, सर आम्ही रायगडला बोलवण्याच्या मागे आमचा हेतू असा आहे की कसा आम्ही कार्यक्रम करतो, कुठल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करतो, तुम्हाला आम्ही प्रेम कसं देतो, सन्मान कसं देतो, या तुम्ही बघा या ठिकाणी. आणि ते रायगडला ठाणे जिल्ह्याने या ठिकाणी दाखवले काल आवर्जून. आणि तीच अपेक्षा गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. तुम्ही सन्मान द्या, आम्ही सन्मान देतो. या पद्धतीने तो सन्मान रायगडला या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी या ठिकाणी दिलं. हेच विनोदने उल्लेख केला. काल ठाणे जिल्ह्यातील संगनायकरी जी ट्रॉफी जिंकली होती ती विनोदलाच बहाल केली करायचं, कारण विनोदची ही संकल्पना होती आणि त्या संकल्पनेचा सन्मान ठेवून त्यांनी ती ट्रॉफी त्यांना दिली. गोलंदाज येतोय आता सुनील समोरच्या स्टँडकडून. सामोरं जाईल त्याला फलंदाज आहे किरण. धावसंख्या आहे 17. पहिल्याच पावा प्लेमध्ये P1 मध्ये बघायला मिळालं. ऑफ साईडला बघूया, शॉर्ट टर्नमध्ये बॅकवर्ड पॉईंट आहे, पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला डीपला एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय. सुनील सज्ज स्टँड एंडकडून. सामोरं जाईल त्याला किरण. यावेळेला टॉस केला, ऑन साईडला लॉफ केला, मिस टाइम असू शकतो, बघायचं जेल असलाय का, मिड विकेटला जेल जज करायचा प्रयत्न, मात्र एका हाताने गेईपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि या 4 धावा मला बघायचं आहे, स्वयंसेवक बसले त्यांचे 4 धावांचा या ठिकाणी इशारा बघायला मिळतोय आपल्याला. आणि या चौकारने संघाची धावसंख्या फुलते आणि धावसंख्या दुसऱ्या षटकात जाते बिनबाद 21 या धावसंख्या. मोठा गाव आणि नावली असा सामना तुम्ही बघताय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर नावलीचे कॅप्टन कैलास यांनी फिल्डिंग घेतली, आमंत्रित केलं मोठा गाव संघाला. किरण आणि निलेश यांच्यामध्ये 21 धावांची भागीदारी आतापर्यंत बघायला मिळाली. एकंदरीत मैदानावर 2 चौकार आणि 1 षटकार या सामन्यात आतापर्यंत या ठिकाणी आलंय. तर 3 षटकार लागोपाठ जर मारले तर पारितोषिक आहे जीवाबाई बालाराम मात्रे यांच्या स्मरणार्थ. मोठा गावचे याच वेळेला चेंडू पडतोय, ऑन साईडला प्लेस केले, चेंडू जातोय मिडऑनला, क्षेत्ररक्षक कोणी नाही, सर्कलच्या आतमध्ये डीपमधून यावं लागतं, फिल्डरला पॅरल थ्रो करतायत, कव्हर करेपर्यंत अजून 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती आता आपण बघतोय ते 23 या धावसंख्येवर. जीवाबाई बालाराम मात्रे यांच्या स्मरणार्थ मोठा गावचे दक्ष सुदर्शन मात्रे यांच्याकडून 3 म्हणजे लागोपाठ षटकार जर इथे बसल्यास 3000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. धन्यवाद लक्ष्मण. तर हे पारितोषिकांचा पाऊस या ठिकाणी पाहण्यात. धन्यवाद प्रसादनी माहिती दिली. एकंदरीत आतापर्यंतची स्टॅटिस्टिक जी आहे त्याची ती आम्ही तुम्हाला सांगू थोड्याच वेळात. हे गुरुबंधू आमचे महाराष्ट्राची संस्कृती दाखवत असताना चेंडू आत आला होता, बॉम्ब सुद्धा होता, ऑन साईडला चेंडू पुल केलाय, क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत त्या ठिकाणी. नवनाथ होते फिल्ड. तर उमेशचे आगमन या ठिकाणी झालं आहे. संगणकामध्ये लॅप आपण बघतो टॅबमध्ये ते सातत्याने हे सगळं नोंदवत आहेत या ठिकाणी. त्यांचा लॅपटॉप यायचं या ठिकाणी चांगलं आहे, कारण आपण बघू शकता दिवंगत कामगार ते स्वर्गीय रतनभाऊ पाटील ज्यांच्या नावाने ही स्पर्धा 15 वर्षे पदार्पण करते. खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी सुरू आहे. आणि जी मानव सेवा रतनभाऊंनी सुरू केली, आज त्यांच्या कुटुंबातले दादा असो, राजू शेठ असो, विनोद असो, विजय असो, विकी असो, हे सगळे मानव सेवा सातत्याने जी देवाची सेवा ते सातत्याने करतायत. फुल टॉस आहे, ऑफ साईडला प्लेस केलं आहे, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मागे आहेत, कव्हर करेपर्यंत या ठिकाणी धावा पूर्ण होत आहेत. आपण बघतोय रोहित असो ते फिल्डर. धावसंख्या पुढे सरकते ती आता 27 या धावसंख्या. 27 फॉर नो लॉस. 27 धावांची भागीदारी, 66 धावांचं उच्चांक आहे भागीदारीचं, जे आपण उसरगर आणि देवाच्या समोर आपण पाहिलं होतं. ती पार्टनरशिप चांगली बघायला मिळाली आपल्याला. यावेळेला चेंडू जास्त उंच होता, चेंडूला ऑन साईडला समोर खेळले, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी किरण आणि तसंच निलेश खूप सहजपणे या ठिकाणी क्रिकेट खेळताना मैदानात दिसत आहेत. कुठेही गोलंदाजांचा त्रास त्यांना होत नाही आहे. आणि नावाली संघातील गोलंदाजांचा समाचार घेतात या ठिकाणी. पॉवर प्लेमध्ये P1 P2 मध्ये खूप वेगाने दावा करताना दिसत आहेत. P1 मध्ये 17 धावा आल्या आणि P2 मध्ये आतापर्यंत दावा पाहिलं तर एकंदरीत 14 धावा तब्बल कुठल्या गेले. संघाची धावसंख्या पोहोचते 31 वर बिनबाद. मोठा गाव संघाची धावसंख्या. षटक दुसरं मार्गस्थ असताना पुन्हा एकदा सुनील स्टँड एंड कडून पुढचा चेंडू घेऊन चेंडू आत आला होता, लॉफ केलं खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रेट बॅटनी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ते 35 या धावसंख्येवर. षटक संपतायत 2. धावसंख्या झाली 35. सरासरी पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 17.5. पावा प्लेमध्ये कसं खेळावं याचं उत्तम उदाहरण मोठा गावामधले किरण आणि निलेश यांनी दाखवत असताना किरणने एकंदरीत मैदानावर 4 चौकार मारलेत. निलेशच्या बॅटमधून 1 षटकार आपल्याला बघायला मिळाला. अतिशय घातक विस्फोटक फलंदाजी आपल्याला सातत्याने या ठिकाणी बघायला मिळते. प्रशांत संजय पाटील आणि त्यांचे सहकारी सातत्याने बँड पथकच्या माध्यमातून या ठिकाणी एन्जॉय करतायत, एंटरटेन करतायत. आणि ही ट्रॉफीज तुम्ही आमच्या स्क्रीनवर बघू शकता. प्रजासत्ताक दिवशी 26 तारखेला या सगळ्या ट्रॉफीज बहाल करण्यात येईल. प्रथम पारितोषिक आहे, द्वितीय पारितोषिक
पारितोषिक आहे, तृतीय पारितोषिक आहे. ग्रामीणला ओपनला सुद्धा ही पारितोषिकं वेगळे आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सामनावीर हे सगळे पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी रेनॉल्डची गाडी आहे. तसंच होंडा ॲक्टिवा आहे, 2 व्हीलर्स 2 गाड्या आहेत बॅट्समॅन आणि तसंच बॉलरसाठी. ही सगळी पारितोषिकं जवळजवळ 25 ते 30 लाखांचे पारितोषिकांचा पाऊस या ठिकाणी तुम्ही 26 तारखेला दादांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेला पारितोषिक वितरण समारंभ पार पाडण्यात येईल, ज्यावेळेला भारतीय संघातील अत्यंत नामांकित व्यक्तिमत्व ज्यांनी नॅशनल BCCIचे आमचे सिलेक्शन कमिटीचे चेअरमॅन म्हणून भरपूर वर्ष कामगिरी पाहिली, ज्यांनी भारताच्या तिरंगाला एक सन्मान दिला, विजय प्राप्त करून अजित वाडेकर आपल्यामध्ये पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहतील. आज किरण मोरे येथील भारताचे यष्टीरक्षक या ठिकाणी उपस्थित असेल संध्याकाळच्या वेळेला. आतापर्यंत तुम्ही पाहिलात ते करसन गौरी यांना, सलीम दुरानी यांना आणि तसंच अमोल मुजुमदार याला सुद्धा तुम्ही पाहिलात, ज्यांनी 11,137 धावा तब्बल कुठल्या आहेत रणजीमध्ये. आणि तसंच द्वारकानाथ संजगिरी नामांकित क्रीडा समीक्षक हे सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत. आणि आज येथील किरण मोरे आणि 26 तारखेला तुम्ही बघू शकाल अजित वाडेकर यांना, ज्यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस समारंभ करण्यात येईल. नवनाथ साळुंके आमचे सहकारी समालोचक सज्ज आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मला बातमी अशी मिळाली होती खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली प्रथम फेरीमध्ये, खूप चांगलं मैदान केलं, तर ते सज्ज होत आहेत. त्यांना सामोरं जातील डावखरे फलंदाज निलेश साळुंके. पुढचा चेंडू घेऊन, चेंडू जास्त बाहेर आहे, प्रफुल्लचा इशारा येतो वाईड म्हणून. अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकते ती आता 36 या धावसंख्येवर. जे प्रेक्षक आता आले असतील शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आत्ताच सामना थोड्या वेळापूर्वी 8:51 सुरू झालाय. मोठा गावाने नावाले असा सामना बघताय. यावेळेला चेंडू ऑन साईडला पाठवला आहे, सीमारेषेच्या बाहेरच्या स्क्रीनला लागतोय तो चेंडू आणि बाउंड्री या ठिकाणी बघायला मिळते. मनसे चौकार बघायला मिळते आणि या मनसे चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकते ती आता आपण बघतोय 40 या धावसंख्येवर. षटक तिसरं चालू असताना कुठल्याही गोलंदाजाला सोडलं नाही. मग धनाजी असो, सुनील असो. धनाजीने 17 धावा दिल्या, सुनीलने 18 धावा दिल्या. नवनाथ आतापर्यंत मैदानावर गोलंदाजी करतोय. साईड त्यांनी चेंज केले. आतापर्यंत एक चौकार त्याच्या माध्यमातून बघायला मिळाले. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू ऑन साईडला पुल केलंय पुन्हा एकदा, कारण पॉवर प्ले संपलाय मात्र कोणी नाही आहे आणि षटकार येतोय. या सामन्यातला दुसरा षटकार आणि या 2 षटकार आपल्याला या सामन्यात बघायला मिळाले. एकंदरीत आतापर्यंत 4 नाही तर 5 चौकार तब्बल बघायला मिळाले. संघाच्या धावसंख्येला पुढे आकार देत आहे 46 या धावसंख्येवर. किरण आणि निलेश या ठिकाणी धावांचा पाऊस या ठिकाणी पाडतायत. जसं श्रीलंका सुरुवात करते सनत जयसूर्य आणि काळ वितरण यांच्या माध्यमातून, तसंच अटॅकिंग क्रिकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते मोठा गाव मार्फत. आणि बघायचं आहे उत्तरार्थ नवनाथ काय करतायत, कारण त्यांचे चेंडू थोडेसे आखूड येत आहेत डावखऱ्या फलंदाजासाठी आणि त्यामुळे अतिशय मोकळ्या पद्धतीने ऑन साईडला ते अटॅक करतायत. ऑन साईडला फिल्डिंग तुम्ही बघू शकता. एक फिल्डर आता बॅकवर्ड स्क्वेअर लागलं त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. नवनाथ पुन्हा एकदा साईड चेंज केले, ओ द विकेट. पुढचा चेंडू घेऊन, चेंडूला ऑन साईडला पोल केले ते म्हणजे फलंदाज. बघायचं यावेळेला चेंडू जातोय, रिव्हर्स केलेला आहे. चेंडू जातोय तो आपण बघतोय सीमारेषेच्या बाहेर. डावखरे फलंदाज होते, रिव्हर्स शॉट खेळले आणि रिव्हर्स शॉटच्या माध्यमातून धावसंख्या आता पुढे सरकत आहेत 50 धावा. आणि या 50 धावा आपण बघतोय तिसऱ्या षटकात, म्हणजे एकंदरीत मैदानावर 15 चेंडूमध्ये या 50 धावा. किती वेगाने धावा केले तुम्ही बघू शकता किरण आणि निलेश या 2 फलंदाजांनी. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू जातोय तो लेग स्लिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत धावसंख्येत भर नाही. हा पहिला चेंडू फार 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 वेळानंतर डॉट बघायला मिळतोय, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये धनाजींनी 2 डॉट टाकले होते, सुनीलने एकही डॉट नाही टाकले. हा पहिला डॉट नवनाथच्या माध्यमातून बघायला मिळते. टोटल डॉट जर बघितलं तर एकंदरीत 3 डॉट आतापर्यंत बघायला मिळेल. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू खाली राहतोय, ऑन साईडला खेळले, चेंडू जातोय तो शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहेत. दोघेही पुढे सरकले, दोघेही थांबतायत. तो थोडासा खाली 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 येतोय, वरतून थ्रो यायला पाहिजे आणि तो चेंडू येईपर्यंत एकच धाव पूर्ण होते आणि सिंगल धावसंख्येला पुढे सरकवत आहेत 51 या धावसंख्येवर. आणि बघायचं आहे आता तिसरं षटक खेळलं जाते आणि स्ट्राईकवर आहे तो म्हणजे फलंदाज आता किरण उजवा फलंदाज. ऑन साईडला किरण आल्याबरोबर डीपला फिल्डर जात आहेत. लॉंग ऑन लेग फिल्डर बघतोय आपण, मिडविकेट लेग फिल्डर आलेला आहे, लॉंग लेग फिल्डर आहे, तसंच लेग स्लिपच्या मागे एक फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. चेंडू लॉफ केला ऑफ साईडला, क्षेत्ररक्षक समोर आहे, झेल असणार आणि तो झेल धनाजी याच्या मार्फत घेतलं जातोय आणि नवनाथला उशिरा का होईना हे यश आवश्यक होतं, ही पार्टनरशिप तोडणं आवश्यक होतं, ते नवनाथ आणि धनाजी या ठिकाणी करतायत. मुकुंद पाटील याचं आगमन होतं ट्रॉलीच्या माध्यमातून. षटकं संपली 3 आणि 3 षटकानंतर धावसंख्या आपल्याला बघायला मिळते मैदानावर 51 आणि गडी बाद झालेत मैदानावरती आपण बघतोय. तो म्हणजे एक सरासरीवर जर लक्ष घातलं तर जवळजवळ 17ची सरासरी या ठिकाणी ठेवले असं म्हणायला हरकत नाही आहे. कमिटीला विचार ना, कमिटीला विचार, मला नको विचार. विनोदला विचारता आणि तू या बाजूला ये रे बाबा, तू या बाजूला बस. विनोदला विचार ना, तू या बाजूला
बस, त्याला या बाजूला बसव. अरे तू त्या बाजूला बस, याला या बाजूला बसव. फिल्डर, अरे त्याच्यासाठी नाही, मला फिल्डरचं नाव पाहिजे म्हणून. तर लक्ष्मण चौधरी यांना बघू शकता. हे तुम्ही रतन बुवांचं चित्र बघताय, विजयचं चित्र बघताय, विनोदचं चित्र बघताय. या ठिकाणी रतन बुवा पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते. हे आमचं बँड पथक प्रशांत संजय पाटील आणि त्यांचे सहकारी, त्यांचा स्टँड आहे जे तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात आहे. श्रोते ज्यांनी मॉनिटर ऑन केलं असेल तुमचं स्वागत आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 खेळला जाते. आज या ठिकाणी तुम्ही बघताय सामना खेळला जातोय मोठा गाव आणि नावालीमध्ये. आणि एकंदरीत आज ओपन क्रिकेट सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. काल 5वा दिवस सुद्धा तुम्ही प्रेक्षणीय सामन्यामधून या ठिकाणी एन्जॉय केलं. आज 6वा दिवस आहे आणि आज ओपन क्रिकेटमध्ये श्लोक 11 विरुद्ध अतुल 11 कॅप्टन आले असेल तर रिपोर्ट करायचं आहे. कुंदन 11 विरुद्ध त्विषा 11 कॅप्टन आले असेल तर रिपोर्ट करायचं आहे. स्टार CC 11 विरुद्ध साई 11, साई 11 विरुद्ध वेद 11 हे संघ आले असेल त्यांना विनंती आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. उमेश याला बघताय तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. उमेश माझ्या उजव्या बाजूला बसले आहेत. हे नवी मुंबईचे आमचे अत्यंत चांगले स्टॅटिस्टिशियन आहेत जे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माहिती स्मार्ट मोबाईलपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकचं रेकॉर्ड तर धावसंख्या झालेली आपण बघतोय ते 51, सरासरी आहे 17. पहिल्या षटकात 17 धावायला, दुसऱ्या षटकात 18 धावा, तिसऱ्या षटकात 16 धावा. मात्र पार्टनरशिप तोडलेली आहे. 51 धावांची भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. बाद झाला फलंदाज तो म्हणजे किरण, ज्याने एकंदरीत मैदानावर 10 चेंडू तब्बल 25 धावा, 250चा स्ट्रायकिंग रनरी दावा कुठल्या नवीन फलंदाज मैदानावर आलेला आहे. जलपेश ऑफ साईडला इम्प्रुव्हायझेशन दाखवलंय. शफल झाले होते, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. गुड शॉट. पद्धत आहे एक पाय मागे घ्यायचा म्हणजे फलंदाजीची लाईन आणि लेंथ आहे त्याला इशारा द्यायचं म्हणजे ते शफल झाले की गोलंदाज जो आहे तो लाईन बदलेल. लाईन बदललं की आपण सज्ज व्हायचं, आपलं परिवर्तन, आपलं इम्प्रुव्हायझेशन दाखवायचं. आणि ते दाखवत असताना जलपेश चांगलं फुटवर्क, चांगलं पदलालीत ते दाखवत आहेत. आणि कव्हरला ही बाउंड्री. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू पडल्यानंतर ऑन साईडला उचललाय. चेंडू बघायचा आहे, जेल घ्यायचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला दिलीप याच्या मार्फत. मात्र जेल त्याच्या हातातून सुटतोय. अशाच फिल्डिंगची गरज आहे. अशाच फिल्डिंगसाठीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 ओळखला जातं. ग्रामीणचे संघ ओळखले जात आहेत आणि फिल्डिंगचं स्टँडर्ड खूप चांगलं आहे. या शंकाने धावसंख्या सरकते आता अब तक 56 धावा झालेले आहेत. एक गडी बाद झाले, तो बाद झाला किरणच्या रूपाने. जलपेश चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतोय मैदानात. बघायचं जलपेश आणि तसंच मैदानात निलेश संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत. स्ट्राईकवर येतोय आता निलेश. तुम्ही बघू शकता विनोद रतन पाटील यांना आमच्या व्यासपीठावरती या ठिकाणी आणि ते क्रिकेट या ठिकाणी एन्जॉय करतायत. पुढचा चेंडू गोलंदाज आहेत आपण बघतोय तो म्हणजे धनाजी, ज्याने आपल्या पहिल्या षटकात तब्बल 17 धावा दिल्या होत्या. दुसरं स्पेल समोरच्या एंडकडून टाकतायत ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू पडल्यानंतर ऑन साईडला पाठवतायत. बॅटच्या खूप वरच्या भागाला लागला होता. चेंडूला गॅपमध्ये त्यांना खेळायचा होता. त्या ठिकाणी आपण बघतोय फाईन लेग आणि तसं स्क्वेअर लेगच्या मधून काढायचा होता. मात्र तो टायमिंग तसा साधता येत नाही या ठिकाणी डावकरी फलंदाज निलेशला. आणि त्यामुळे चेंडू फार वेळानंतर डॉट जातोय. एकंदरीत डॉट बघूया किती झालेत. आता म्हणून 4 डॉट आपल्याला बघायला मिळेल. धनाजी यांचा पुढचा चेंडू यावेळेला शफल होऊन ऑन साईडला लॉफ केलाय. बॅकवर्ड्स काढलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जेल टिपण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला आत ढकललाय. सुपर्ब कमिटमेंट आपल्याला बघायला मिळते सुनील याच्या मार्फत. ढकललं त्यांनी चेंडूला आतमध्ये. ही जी कमिटमेंट आहे ही ग्रामीणची कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि अप्रतिम कामगिरी नावाले संघातील सुनील याच्या मार्फत बघायला मिळते. कारण 4 धावा जिथे मिळायला पाहिजे तिथे आपल्याला 2च धावा बघायला मिळते. 2 धावा त्यांनी थांबवलेले आहेत. याचा आवर्जून या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे. आणि या 2 धावांनी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 58च्या रूपाने 58 फॉर द लॉस ऑफ 1. 51 धावांची भागीदारी किरण आणि त्याचं निलेशमध्ये पाहिलं आणि जलपेश आणि किरणमध्ये आता पुढची भागीदारी आपल्याला बघायला मिळते. अजूनही सर्कलमध्ये फिल्डर तुम्ही बघू शकता. काहीतरी फलंदाज प्रफुल्ल पाटील यांच्याबरोबर बोलतायत. या आपण बघूया. डावकरी फलंदाज आहेत. ऑफ साईडला त्यांच्यासाठी शॉर्ट थर्डमॅन आहे. बॅकआउट पॉईंट लाईक क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉईंट लाईक फिल्डर आहे. लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे. ऑन साईडला आपण बघतोय फाईन लेगवरती आहे. प्रफुल्ल काहीतरी सिग्नल करतायत. येस, मला वाटतं टी व्हीमध्ये बघायला सांगितलं आहे. मला वाटतं येस बरोबर प्रफुल्ल, टी व्हीमध्ये बघायचं आहे ते रिप्ले जो आहे तो लाईन टच झालाय का ते बघायचं आहे मला वाटतं या ठिकाणी. प्रसादलाच विनंती करतो जाऊन बघून याला. ते फिल्डिंग जे आहे ते मागच्या चेंडूचा परत दाखवावा. प्रसाद येत आहेत कंट्रोल रूममध्ये आणि ते बघतील की ज्या वेळेला चेंडू त्यांनी ढकललं त्यावेळेला त्यांचा स्पर्श सीमारेषेला होता का. चेंडूचा स्पर्श त्यांना आणि त्यांच्या पायाचा स्पर्श सीमारेषेला तसं जर असेल तर त्या 6 धावा होतील. म्हणून ते फलंदाजांनी शंका जी आहे, जिज्ञासा आहे ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणून प्रफुल्लने रेफर केलेलं आहे. म्हणून सामना इथे थांबला जातोय. चांगली सूचना आहे कारण शिस्तबद्ध स्पर्धा, डिसिप्लिन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन याच्यासाठीच आमची स्पर्धा
दुर्गामाता क्रिकेट संघाकडे ओळखला जातो आणि कुठलीही रिक्वेस्ट करू शकता तुम्ही या अनुषंगाने. कुठलीही रिक्वेस्ट म्हणजे कनेक्टेड टू क्रिकेट, भलतीच रिक्वेस्ट नाही करू शकत. कनेक्टेड टू क्रिकेट तुम्ही कुठलीही रिक्वेस्ट करू शकता मैदानावर आणि ते पंच बघतात खरंच आवश्यक आहे का आणि त्या पद्धतीने त्याचा निर्णय घेतात आणि प्रफुल्लने तो निर्णय घेतला आहे. विनोदी गेलेला आहे, प्रसादी गेलेला आहे, ते चेक करतायत त्या ठिकाणी. मी आमच्या टेलिकास्ट करणारे आमचे दिलीप भगत, चंदन भगत यांना विनंती करतो कॅमेरामॅननी तो जो चेंडू आहे याच्या अगोदरचा तो दाखवावा जो पडला तो, आणि फिल्डिंग करत असताना सुनीलचे पाय सीमारेषेला लागले की नाही हे आपल्याला बघायचं आहे. सुनील लागले का रे? सुनील कुठे आहे? नाही लागले का? लागले. त्याला माहिती असेल की सहज गमतीने मी विचारतोय. नावाली संघातील प्लेयर्स आहे. करता तो दुःख हरता भक्त गणांचा दाता, ज्या भक्तीचा जागर केला दे वरदान तू आता. थँक्यू डीजे. नाही लागलंय. सो इट इज अ गुड फिल्डिंग फ्रॉम सुनील. सुनील पण नाहीच बोलला, फक्त डोकं त्यांनी हलवलं नाही. तर जीवबाई बालाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मोठा गावचे दक्ष सुदर्शन म्हात्रे यांच्याकडून इथे जर लागोपाठ 3 षटकार आले तर त्यांना 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पुढचा चेंडू धनाजी याचा शफल झाले, गॅपमध्ये खेळले, 4 धावा मिळतील. गुड बॅटिंग, अतिशय चाणक्य नीतीची फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळेल. एक सूचना आहे या ठिकाणी, स्वयंसेवक जे बसलेत त्यांना विनंती आहे लगेचच इशारा करा. जिथे जिथे तुम्ही बसलेले आहात पंचांना मदत करा, दाखवा. कारण ते पंचांना इथून यावेळेला अजून एक चौकार, मात्र ते पडलेत, स्टंपवर पडलेत आणि त्यामुळे ते चौकार धरलं जाणार नाही. बोल्ड झालेले आहेत ते पूर्ण शरीर. ज्या पद्धतीने बघूया आपण या ठिकाणी रिप्ले दाखवतील. मी विनंती करतो आमच्या कॅमेरामॅनला, बघा हे बघा आता गोलंदाजी होते, बघूया आपण ते कसे पडले. चेंडू खेळत असताना माझं लक्ष चेंडूकडे गेले, त्याच वेळेला पूर्ण बॅलन्स त्यांचा गेला आणि ते यष्टीवरतीच कोसळले. अशी घटना घडली आहे इंटरनॅशनलला सुद्धा. हे बघा पडले, बॅट लागली त्यांची, शरीरपेक्षा बॅटच लागली आहे आणि या ठिकाणी ते सेल्फ आउट होत आहेत मैदानावरती. तर बघा लांब आहे, शरीर खूप लांब आहे त्यांचं एस टी. आत्ता बॅट लागली स्टंपला आणि त्यामुळे फलंदाज मैदानावरती बाद होत आहेत. तो म्हणजे निलेश, मला वाटतं प्रॅक्टिस करायला अजून भरपूर स्वीप खेळत असताना असा फटका लागू नये म्हणून. गुड बॅटिंग निलेश, नेहमीच्या पद्धतीने निलेश असेच खेळतात, अशाच पद्धतीने नेहमी फलंदाजी करतात. 11 चेंडू तब्बल 27 धावा त्यांनी कुठलेले आहेत. 260चं स्ट्रायकिंग रेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. ब्युटिफुल बॅटिंग, 51 धावांची भागीदारी त्यांनी किरण बरोबर केली आणि त्याच्यानंतर आत्ता धावसंख्या मैदानावर 62 आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं जवळजवळ मैदानावरती 11 धावांची भागीदारी त्यांनी मैदानात जल्पेश बरोबर सुद्धा केली. नवीन फलंदाज परेश. तर षटकं पूर्ण झालीत मैदानावरती. आपण बघतोय ते 4 षटकांचा खेळ पूर्ण झाले. तिसऱ्या षटकात धावसंख्या 51 ती, चौथ्या षटकांत ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. मैदानावर 62 रूपांनी 11 धावा झाले. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 18, दुसऱ्या षटकात 16 आणि चौथ्या षटकात 11. हे शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात बघायचं या ठिकाणी हे 2 फलंदाज जल्पेश आणि परेश. स्पेसिफिक जल्पेशवर लक्ष असेल कारण तो अत्यंत विस्फोटक फलंदाज आहे. तो कुठल्या पद्धतीने या ठिकाणी दावा करतोय मोठा गावसाठी हे बघायला आवडेल. तर सकाळची वेळ, थंडीची वेळ, गरम गरम चहा आणि तसंच दो बदनमधलं ते गाणं जेव्हा जेव्हा आपला जो वारा आहे तो स्पर्श करतोय त्यावेळेला जब चली थंडी हवा हे गाणं आपल्याला आठवत आहे. सुंदर वातावरण महाराष्ट्रामध्ये मागच्या काही 3-4 दिवसात परत एकदा थंडी सुरू झालेली आहे. लॉस केलंय, जेल असू शकतो, मिस टाइम झालाय, नवनाथ स्वतः खाली येत आहेत. मला वाटतं ओ दिस इज इम्पॉसिबल. नवनाथच्या हातातून जेल सुटू शकत नाही आहेत. मला वाटतं बहुतेक चेंडूच घाबरला असावा नवनाथला. ज्या दळत थोडेसे वाकले, तिकडे वाकायची गरज नव्हती. त्यांचा एल्बो मी बघतो पायाचा, तो एल्बो थोडासा टर्न झाला त्यामुळे त्यांच्या हातातून तो चेंडू निसटतोय. स्ट्रेट राहायला हरकत नाही आपल्याला, व्यवस्थित तुम्ही बघू शकता. आता हा बघा चेंडू निसटला त्यांच्या हातातून, तर रिप्ले दाखवत आहेत त्या ठिकाणी. काय हरकत नाही, होत आहे, अशा गोष्टी होतात. धावसंख्या 64. गुड ट्राय.
रुपेश पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म उभा, चेंडू मिडल स्टंपवर ठेवला तर थांबून आला होता, फलंदाज बीट झाले त्या ठिकाणी. ते चेंडू इतका थांबून आला की असं वाटलं नाही की फलंदाज की चेंडू मी ऑन साईडला खेळू शकेन. जल्पेश होते फलंदाज, टोटली बीट होत आहेत त्या ठिकाणी. आणि आता येतोय नवीन फलंदाज पहिल्यांदाच परेश पै, एक अत्यंत नामांकित नाव आहे टेनिस विश्वातील. हे नर्मदा अर्जुन कांदिवली या संघातून खेळायचे, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर आणि तसंच टोयोटाचे मॅनेजर, मिलेनियम टोयोटाचे. चेंडू बॅटन पॅडच्या मध्ये ऑफ साईडला प्लेस केलं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओ व्हॉट अ शॉट. परेश कसाही खेळला तरी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. ब्युटिफुल टायमिंग, एकदम चेंडू कोपऱ्यात लागतोय तो शेवटच्या क्षणी. बघू शकता तुम्ही, बघा हा चेंडू पडला, रिप्लेमध्ये दाखवत आहेत. हा चेंडू स्वतः परेश सरप्राईज झालं होतं की चेंडू कुठे जातोय, फ्लाय कुठे होतोय, मात्र तो सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि धावसंख्येला पुढे आकार दिलाय. 71 या धावसंख्या, 71 फॉर द लॉस ऑफ 2. चांगली धावसंख्या मोठ्या धावसंख्याने या ठिकाणी उभारली. याला श्रेय जाते किरण निलेश आणि जल्पेश आणि परेश यांना. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश कॉमेडी बॉक्स करून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला बघायचं आहे, चेंडू बॅटन पॅडच्या मध्ये होता, ऑन साईडला टर्न करायचा होता, बीट होता, स्कीट होत आहेत यष्टीरक्ष. कीपरला एक्झॅक्टली थ्रो कुठे द्यायचं मला माहिती नाहीये आणि कीपर दिलीप, आणि त्यामुळे खूप काय गडबड या ठिकाणी होत आहे. आणि 3 धावा धावून काढलेत या ठिकाणी परेश आणि जल्पेश यांनी. कीपर स्किट झाले. हेलिकॅम कॅमेरा सज्ज झालेला आहे, त्यानेही सकाळचा नाश्ता केलाय, चहा घेतलेला आहे, सज्ज आहे. एक आत्ता उडतोय, दुसरा अजून एक पांढरा येईल थोड्याच वेळात. काल मात्र एक विनोद कल्पना आवडली. काल हा कॅमेरा प्रत्येक स्टँडमध्ये जात होता आणि प्रेक्षकांसमोर उभं राहत होता आणि प्रेक्षक जल्लोष करत होते ठाणा रायगडच्या सामन्याच्या वेळी. ती संकल्पना खूप सुंदर होती. चेंडू फुलटॉस या ऑन साईडला वळवलाय, चेंडू जातोय मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर करेपर्यंत बघायचं. कैलास स्वतः कॅप्टन आहेत आणि ते कव्हर करेपर्यंत या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकते. आता आपण बघतोय ती 75 आणि एक अजून 76, 76 फॉर द लॉस ऑफ 2. खूप चांगली धावसंख्या मोठ्या गावाने उभारली आहे. कैलास देवादिदेव महादेवाचं नाव, कलाकडाचे दैवत नटराज, त्याच्याच याच देवाचं स्मरण नेहमी केलं जातं. तुम्ही पाहिलं तर 18 तारखेला दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 9:52 यष्टीचं पूजन करून या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळेला विरोधी पक्षनेते सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपस्थित होते. चेंडू बॅटन पॅडच्या मध्ये लॉफ केलाय, फेकून दिलाय बाहेर. सुनील गावस्कर स्टँडकडे त्या बाजूला. मॅग्निफिसंट स्ट्रोक, किती इझिली खेळतात तुम्ही बघू शकता. कल्पेश आणि परेश आणि जल्पेश, अगोदर निलेश आणि किरणनी घातक फलंदाजी केली आणि या दोघांनी सुद्धा त्याला या ठिकाणी कळस चढवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. सुपर बॅटिंग आणि पहिल्याच सामन्यात तब्बल 82 धावा या ठिकाणी आपण बघतो. आजच्या दिवसात कुठल्या गेलेत 82 रन्स, 83 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभारलेलं आहे. तर आज सामना संपल्यानंतर या ठिकाणी एक ड्रॉ टाकण्यात येईल. उंबरली संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, त्यांनी बरोबर ना, उंबारली कॅप्टन रेडी राहावं. फाईन थँक्यू. मला निरोप व्यवस्थित नाही कळला होता. उंबारली कॅप्टनने रेडी राहावा ही सूचना केली, कारण आज सामना संपल्यानंतर रेडी राहावा अशी विनोदनी मला ही सूचना केली आहे. तर 83 टू विन, 83 धावा तब्बल या ठिकाणी दिलेले आहेत. फार मोठं डोंगर आहे. आतापर्यंत पहिल्या सामन्यात प्रसाद आपण 65 पाहिल्या होत्या, 66 पाहिल्या होत्या, 61 पाहिलं होतं मी, 53 पाहिलं होतं, 52 पाहिलं होतं, 51 पाहिलं होतं. मात्र एवढी मोठी धावसंख्या कुठल्या संघाने सकाळच्या सत्रात उभी केली होती. मात्र याचं श्रेय ते किरणला, ज्याने किरणने मैदानात 10 चेंडूत 25 धावा, 250चं स्ट्रायकिंग रेट. निलेश यांनी 11 चेंडूत 27 धावा, 260चं स्ट्रायकिंग रेट. जल्पेश यांनी 5 चेंडूत 15 धावा, 300चं स्ट्रायकिंग रेट, 1 षटकार चौकार. परेश यांनी 2 चेंडू 9 धावा, तब्बल 400चं स्ट्रायकिंग रेट. अशा पद्धतीने जर फलंदाजी केली प्रसाद तर मला अशाच धावा उभारल्या जातील. प्रसाद हो, निश्चितच. कारण ज्या तऱ्हेने फलंदाजी जी आपण पाहिली मोठागाव संघाची, ही त्यांची ओळखच आहे. ह्याच पद्धतीने फलंदाजी करतात. खास करून निलेश, ज्याला आपण पहिल्याच सामन्यामध्ये पण पाहिलं, थोडीशी इजा झाली त्याला, फलंदाजी करताना आली, मैदानात परतावं लागलं, पण त्याचं त्याने चोख प्रत्युत्तर मात्र या सामन्यात दिलंय. जी काही उणीव भासली होती आपल्या संघाला, ती मात्र इथे आपल्या संघासाठी तो भरून काढतो. निश्चितच संघासाठी पाया रचून दे. अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी. दोन्ही आमचे अंपायर्स तयार झालेले आहेत, पुन्हा एकदा वळतायत मैदानाकडे.
रेड टी शर्ट्समध्ये पंचांना पाहिलं होतं, आता ब्लू टी शर्ट्समध्ये आपण पंचांना बघतोय. हे ड्रेस कोड त्यांना देण्यात आलेले आहे. बट ग्रेट जॉब फ्रॉम ऑल द अंपायर्स. आय एम रिअली इम्प्रेस्ड. ही खासियत आहे. मी जिथे जिथे कॉमेंट्रीला महाराष्ट्रामध्ये जातो तिथे एक गोष्ट बोलतो. काशीनाथ पाटील, अनंता पाटील, महेश पाटील, दत्ता चौधरी, लक्ष्मण चौधरी, शंकर पाटील, अनिल पाटील, दीपक चौधरी, रंगनाथ चौधरी, प्रफुल्ल पाटील, अप्रतिम कामगिरी या सगळ्यांमार्फत पंचांच्या माध्यमातून. आणि अजून एक संकल्पना विनोदची आवडली, ती म्हणजे कुठल्याही गोलंदाजाने जरी चेक केला किंवा त्याचं जर संशयास्पद ॲक्शन असेल तर अपील करायची गरज नाही आहे, कारण इथे कमिटी आमच्या खालीच बसलेली आहे. त्यांचंही निरीक्षण चालू असतं, ऑब्झर्वर आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त गरज भासल्यास आतले पंच बोलवतात तिसऱ्या पंचाला, तिसरा पंच आतमध्ये जातो, मागे उभा राहतो आणि तोही त्याच पद्धतीने रिकन्साईल करतो, चेक करतो. कारण चांगलं क्रिकेट दाखवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि पारदर्शकता असायला पाहिजे. अनंताचं हे शब्द मला नेहमी आवडतं, पारदर्शकता असायला पाहिजे. आणि ती पारदर्शकता आज बेस आहे या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 या स्पर्धेमध्ये, जे पहिल्या वर्षापासून आतापर्यंत 15 वर्षात हे राखण्यात आले. 83 टू बिन 83 दावा करायचे या ठिकाणी. 6-5 षटकामध्ये आणि फार मोठी धावसंख्या आहे. जवळजवळ 17च्या पलीकडे हे सरासरी आहे. 18 धावा करावे लागतील प्रति षटकाच्या मागे सामना जरा जिंकायचा असेल तर. आघाडीची जोडी 16.60. धन्यवाद प्रसाद. 16 किंवा 17 धावा तुम्ही बघू शकता. थेट प्रेक्षेपण आमचे प्रेक्षक जे बघतात तुमचं स्वागत आहे. प्रीमियर कॉलनी मैदान कल्याण डोंबिवली येथे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 मध्ये जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटा यांच्यामार्फत आज आमचा हा 6वा दिवस सुरू झालेला आहे. आत येतोय, इन स्विंग होता विथ बॉम्ब्स, ऑफ साईडला कट केलंय, पॉवर प्ले आहे आणि 2 धावा वेगाने दिलीप आणि नवनाथ साळुंखे त्या ठिकाणी पूर्ण करतायत. नवनाथने खूप चांगली बॅटिंग केली होती फर्स्ट मॅचेसमध्ये, सुरुवातीच्या राऊंडच्या मॅचेसमध्ये. आणि बघायचे फार मोठी जबाबदारी असेल दिलीप आणि नवनाथवर आणि ते सुरुवात चांगली करतायत. त्यांना माहिती आहे की 16 किंवा 17 धावा प्रति षटकाच्या मागे करायचे आहेत, त्यामुळे सुरुवातीपासूनच बॅटिंग करावी लागेल तरच आपण टार्गेट पूर्ण करू शकतो. सज्ज होत आहेत. गोलंदाज आहेत ते जलपेश. कमेंट बॉक्सकडून ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू घेऊन दिलीप ऑन साईडला वळवायचा प्रयत्न. यावेळेला चेंडू पडल्यानंतर प्रफुल्ल दाखवत आहेत की चेंडू लेग स्टंप सोडून जाणार. तर दिशा बघतात, पण जसं मी उल्लेख केला पंचांकडे पायशीचं अपील केल्यानंतर पंच विचारतात 3 प्रश्न. पहिला चेंडू पडला कुठे, लाईन काय होती, चाललंय कुठे, त्याचा हाईट फॅक्टर काय, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. जलपेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. कॉमेडी बॉक्सकडून ओव्हर द विकेट सामोरं जातील त्यांना दिलीप. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा बॉम्ब्स येतोय, आतही आला होता, ऑफ साईडला अंडरआर्म बॉक्स साईड टॅप केलं त्याला. चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला, क्षेत्ररक्षक फार वेगाने त्या ठिकाणी येत आहेत महेश आणि महेश कव्हर करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट होऊन संघाच्या धावसंख्येला आकार देतात. ते म्हणजे आता दिलीप 3 वर गेले, संघालाही 3 वर गेले. आणि पहिल्यांदा आमचे सहकारी समालोचक नवनाथ साळुंखे सज्ज होत आहेत. सामोरं जातील जलपेशाला. कॉमेडी बॉक्सिंगकडून ओव्हर द विकेट. अपेक्षा हा जो इनस्विंग बॉम्बसर टाकतात, खरंच कौतुक म्हणायला पाहिजे, कारण इनस्विंग बॉम्बसर टाकतात. अपील होते त्या ठिकाणी, लाऊड अपील होते. चेंडू पडला होता, तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. प्रसाद तुला काम आहे, आज जावं लागेल. विनोद चाललेले आहेत, कारण पडल्यानंतर तो चेंडू आत आला आणि आत आल्यानंतर तो खरंच हाताला लागला का, बॅटला लागलाय का, वरती लागलाय शोल्डरला, हे बघावं लागेल. अपील झाले त्या ठिकाणी सगळ्या क्षेत्ररक्षकांमार्फत पंचांकडे आणि त्यामुळे पंचांनी या ठिकाणी रेफर केलेलं आहे. लक्ष्मण चौधरी आणि प्रफुल्ल पाटील आहेत. लक्ष्मण चौधरीने रेफर केले आहे थर्ड अंपायरसाठी आणि त्यामुळे विनोद रतन पाटील आतमध्ये गेलेत बघण्यासाठी. या तुम्हाला माहिती येतोय 5 दिवसाची जी माहिती आहे एकंदरीत अडतीस सामने झालेले आहेत आतापर्यंत. 330.4 षटकं टाकण्यात आलेले आहेत. .332 आणि 28 360 होतील. तर बघता येतं विनोदजी एक्झॅक्टली काय झालंय. तो चेंडू पडला होता, बॉम्ब्स टाकतात. खरंच नक्कीच ऑस्ट्रेलियन गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात किंवा साऊथ आफ्रिकन गोलंदाज किंवा वेस्ट इंडिजचे गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात, तशी गोलंदाजी जलपेशच्या माध्यमातून बघायला मिळाले.
हाईट चांगली आहे, आत आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना नकारलाय. तर चेंडू कुठेही त्यांच्या हाताला किंवा बॅटला लागलेला नाही आहे, बोटाला लागलेलं नाही आहे. ओ पुन्हा एकदा तसाच बॉम्ब्स, यावेळेला आउटस्विंग होता, पडला, उसळला, वरती आला, बॅकफुटला गेले. तर 360.4, धन्यवाद प्रसाद, 38 सामने झाले, 360.4 षटकं टाकण्यात आलेत, 4084 धावा आहेत, 324 विकेट्स गेलेत, 343 चौकार, 197 षटकार आणि त्याच्यामध्ये 197 अवांतर धावासुद्धा. तर सातत्याने बीट करतायत. पहिलं षटक कसं टाकावं याचं उत्तम उदाहरण पावा प्लेमध्ये या ठिकाणी जल्पेशने दाखवलंय. अगोदर बॅटिंग आणि आता 3च धावा दिलेत, एकही गडी बाद नाही आणि या 3 धावा दिलीपच्याच खात्यात आहेत. नवनाथ त्याला अजून खातं उघडायचं आहे, अजूनही 80 धावांची गरज आहे. आस्किंग 100 आता 17वर गेलाय, 17 नाही जास्तच झालं, 20 धावा प्रति षटकाच्या मागे पाहिजे. धन्यवाद. एक सूचना आहे पंचांना, थर्ड अंपायरचा जो रेफर आहे फक्त रनआउटसाठी घ्या, 6साठी व्हॉलंटियर्स आहेत. सूचना विनोदजी यांच्या मार्फत पंचांसाठी. तर अजूनही 80 धावांची गरज, षटकं बाकी आहेत 4, विकेट्स त्यांच्याकडे आहेत सगळे, मात्र 20 धावा प्रति षटकाच्या मागे करावं लागेल. पहिला पॉवर प्लेमध्ये, त्यांच्या पॉवर प्लेमध्ये 17 धावा आल्या, त्याला प्रत्युत्तर देताना फक्त 3च धावा नावले संघाने या ठिकाणी उभारलेत. स्ट्राईकवर आहे फलंदाज, तो म्हणजे दिलीप. सामोरं जाईल नवीन गोलंदाज आलेत महेश. ऑन साईडला लॉफ केलाय, पावा प्ले आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत, त्या ठिकाणी बघायचं आहे झेल असू झेल सुटतोय. क्षेत्ररक्षक होते निलेश, चांगली बॅटिंग ज्यांच्या मार्फत किरणच्या बरोबर त्यांनी पार्टनरशिप केली होती 51 धावांची, ते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करत होते. कॅचेस विन द मॅचेस, लक्षात घ्या, जेल घ्याल तर सामना जिंकाल, जेल सुटली नाही पाहिजे, कारण परिश्रम घेतो गोलंदाज, त्याचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, यू शुड टेक द कॅचेस. हा बघा जेल कसा सुटतोय, रिप्लेमध्ये दाखवत आहेत. चेंज ऑफ पेस होता, आत आला चेंडू, ऑफ साईडला कट केलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, त्या ठिकाणी 4 धाबांसाठी आमंत्रित केलं. या ठिकाणी हा चेंडू टाकण्याच्या मागे उद्देश काय मला माहीत नाही महेशचा, मला म्हणजे पॉवर प्लेमध्ये असे चेंज ऑफ पेस बघायला मिळत नाहीत. हा पॉवर प्लेमध्ये चेंज ऑफ पेस बघायला मिळाले आणि त्याचा समाचार या ठिकाणी घेत आहेत. 2 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा आलेत, मागच्या षटकात धावा आल्या होत्या आणि त्या धावा कुटण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिलीप आणि नवनाथ करतायत. संघाच्या धावसंख्येला पुढे आकार दिला 19वर, 9वर. धन्यवाद राजदीप. पॉवर प्लेमध्ये 41 धावा परवा आपण पाहिल्या होत्या, कालही आपल्याला 30 धावा बघायला मिळाल्या, आज आपल्याला या ठिकाणी तब्बल धावा बघायला मिळाल्या होत्या पॉवर प्लेमध्ये तब्बल 35, आणि इकडे पॉवर प्लेमध्ये धावा येत नाही आहेत. बघतोय आपण रंगीबिरंगी ध्वज, निळ्या रंगाचे, पांढऱ्या रंगाचे आपण बघतोय, भगवा रंगाचे, हिरव्या रंगाचे, त्याच्यावर वाऱ्याचा अंदाज येतो त्या ध्वजावरून. ऑन साईडला पुल केल्या, आफाम, चेंडू जातोय मिड विकेटला. मोठे फटके येत नाही जे पॉवर प्लेमध्ये तुम्हाला उपयोगी होऊ शकतात, कारण 2च फिल्डर्स बाहेर आहेत. तुम्ही बघू शकता ते 2 फिल्डर कोण आहे, एक त्या ठिकाणी मिड विकेटला निलेश आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय लॉंग ऑनला तेजस आहे. हे 2 फिल्डर बाहेर आहेत, बाकी सगळे आत्महत्या. छत्रपती शिवरायांचं चित्र बघू शकता, महाराष्ट्राचं आराध्य दैवत. ऑन साईडला जेल असू शकतो आणि तो जेल अगदी स्टायलिश पद्धतीने घेतलाय हेमंत यांनी. आणि पहिला फलंदाज नवनाथ साळुंके बाद होतोय. या ठिकाणी अपेक्षा होती की नवनाथची चांगली खेळी मला बघायला मिळेल, मात्र ती अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत आणि चांगली सुरुवात देणं अत्यंत आवश्यक असतं. काय हरकत नाही आहे, यालाच क्रिकेट म्हणतात. हे आमचं तुम्ही व्यासपीठ बघू शकता, सगळे मान्यवर या ठिकाणी एन्जॉय करतात क्रिकेट. आता आज शनिवार आहे, 9:30 वाजलेत गड्यात, हळूहळू आता गर्दी वाढेल. बघू शकता प्रेक्षकांची संख्यासुद्धा पाहिजे तेवढी नाही आहे, मात्र आता ओपन क्रिकेट सुरू होईल थोड्याच वेळात. श्लोक 11 आणि अतुल 11 या 2 कॅप्टनना विनंती आहे संपर्क साधायचा टॉससाठी. कुंदन 11 आणि त्रिशा 11 आले असतील त्यांनी संपर्क साधावा. स्टार CC 11, साई 11, साई 11, वेद 11 या 8 संघांना इन ॲक्शनमध्ये ओपन क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही बघू शकाल. आज आमच्यावर थोडं प्रेशर असेल, कारण महाराष्ट्रातले संघ खेळण्यासाठी येत आहेत, त्यांची जास्तीत जास्त माहिती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे सगळ्या खेळाडूंची. गोलंदाज महेश शफल झाले होते, नंतर आत आले, ऑन साईडला प्लेस केलंय, चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी वाईडिश मिडॉनच्या मागे.
कव्हर करेपर्यंत सिंगलने 20 धावांचा आस्किंग रन रेट येऊ शकत नाही. षटकं पूर्ण होत आहेत मैदानावर. आपण बघतोय 2 पॉवर प्लेमध्ये त्यांच्या धावा होत्या 35, यांच्या धावा आहेत मैदानावरती बघतोय त्या 11. हा फार मोठा फरक आहे. 24 धावांचा फरक इथेच जाणवतोय आणि अजूनही मैदानावर धावा हवेत. 72 षटकं बाकी आहेत मैदानावरती. आपण बघतोय ते 3. 72 डिवाइड बाय 3. चोवीस. धन्यवाद. तर T20चे वर्ल्ड कप तुम्ही बघू शकाल फेब्रुवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान हा T20 ICC T20 वर्ल्ड कप भारतामध्ये खेळवण्यात येतोय. एका बाजूला MS आणि त्यांचे सहकारी, दुसऱ्या बाजूला मिताली आणि त्यांचे सहकारी. असं ॲक्शन तुम्ही बघू शकाल. आम्हालाही तुम्ही ऐकायला विसरू नका. महिलांचे काही सामने आम्ही कव्हर करतोय. धावा वाढवायला लागतील. प्रति षटकाच्या मागे 24 धावा तुम्हाला कुटावे लागतील तरच तुम्ही सामना इथे जिंकू शकता. लॉफ केला ऑफ साईडला बघायचं क्षेत्ररक्षक जज करतोय त्या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. इट इज अ 6. अशा फटक्यांची गरज आहे. अशा फटके आलंच तरच तुम्ही 24 धावा प्रति षटकाच्या मागे मेंटेन करू शकता आणि ते देवीदास आल्यानंतर या ठिकाणी बघायला मिळत आहे. सव्वीस तारखेला प्रजासत्ताक दिवशी निलेश कुलकर्णी यांनी एक चांगली संकल्पना मांडलेली आहे. डोंबिवलीचे खेळाडू, भारताचे खेळाडू, जनगणमन माध्यमातून सगळे खेळाडू एकत्र येणार आहेत. यावेळेला जेल असणार आणि तो जेल खूप खाली घेतला जातो. रिस्क वाढतो ज्यावेळेला जेल आपण खाली घेतो. हेमंत मात्र अतिशय चांगले कॅच घेतात. याच्या अगोदर सुद्धा एक जेल टिपला होता. आताही तो जेल खूप चांगल्या पद्धतीने खाली त्यांनी घेतला आहे. ज्यांचा सराव खूप चांगला असतो ते या पद्धतीने घेऊ शकतात. मात्र जितकं खाली आपण घेतो तिचं रिस्क फॅक्टर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र हल्ली पद्धत आहे आधुनिक युगामध्ये असे जेल घेतले जातात. काल सुद्धा रायगड ठाणा खेळत असताना काही अप्रतिम फिल्डिंग आपण या ठिकाणी रायगडच्या माध्यमातून बघायला मिळालं आहे. छत्रपती शिवरायांची प्रतिमा थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्राचं आराध्यदैवत या ठिकाणी दाखवलं होतं. रायगड महोत्सव चालू आहे, फेस्टिवल चालू आहे, ज्याची सांगता होईल उद्धवजी यांच्या उपस्थितीमध्ये उद्या. आणि आमच्या रायगडच्या समालोचकांनी माहिती दिली की ॲक्सिडेंट झाले रस्त्यामध्ये, त्यामुळे त्यांची गाडी अडकली आहे. ते यायला थोडंसं त्यांना उशीर होणार आहे. काय हरकत नाही काका मात्रे, आम्ही कव्हर करू. प्रसादी या ठिकाणी आहेत. फुल टॉस आहे. ऑन साईडला पुल केलं आहे. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी फर्स्ट बाउन्सर गॅदर करतोय तो म्हणजे किरण. धावसंख्या सरकते ती आता 18 या धावसंख्येवर. किरण पाटीलची आठवण झाली मला. MCAचे ऑफिशियल अंपायर, बँक ऑफ इंडियासाठी, बँक ऑफ महाराष्ट्रासाठी भरपूर वर्ष खेळले. गावस्कर बरोबर खेळलेले खेळाडू आहेत. ऑन साईडला हाफ आर्म पुल खेळलेत. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलने होणार नाही. मोठे फटके यायला लागतील नावली संघामार्फत. मात्र सुरुवातीलाच या ठिकाणी मोठा गाव संघाने एक कैलास मानसरोवर या ठिकाणी उभारलं आहे आणि ते पार करणं ते थोडंसं कठीण जात आहे नावली संघाला आत्तापर्यंत. बघा जर उत्तरात कुठल्या फलंदाजाने जर अटॅकिंग बॅटिंग केलं तर चित्र बदलू शकतं. मिस टाईम होतोय. पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. तर आज ओपन क्रिकेटमधल्या सगळ्या खेळाडूंना बघू शकाल. त्यांना इन ॲक्शनमध्ये थोड्याच वेळात हे सगळे सामने या ठिकाणी सुरू होतील. एक काळ ज्या खेळाडूंनी गाजवला होता या सगळ्या खेळाडूंना इथे येताना नक्कीच आनंद येत असेल, कारण सगळेच जण या स्पर्धेची वाट बघतात. ओपन क्रिकेटमध्ये लॉफ केले, यावेळेला 6 धावा मिळतील. वॉट अ शॉट. अशा फटक्यांची गरज आहे. असे फटके आले तरच नाही. चेंडू आज ढकललाय. वॉट अ कमिटमेंट. अप्रतिम फिल्डिंग. ग्रामीण संघातील फिल्डर्स मॅग्निफिसंट कमिटमेंट दाखवत आहेत. तर षटकं पूर्ण होत आहेत 3. पहिल्या षटकात 3 धावाल्या. दुसऱ्या षटकात आपण एकंदरीत 8 धावा पहिल्या आणि तिसरं षटक या ठिकाणी पूर्ण होते. धावसंख्या 21 आहे आणि 3 षटकानंतर सरासरी 7ची ठेवली जाते. मुकुंद पाटील आपल्या ड्रिंक्स ट्रॉलीच्या बरोबर आतमध्ये. अजूनही 62 धावांची गरज आहे. 31चं आस्किंग रन रेट झालंय. 12 चेंडू आणि 62 धावा. श्लोक 11चे कॅप्टन, अतुल 11चे कॅप्टन टॉस साठी यायचंय. श्लोक 11चे कॅप्टन आणि अतुल 11
कुंदन 11 आणि त्विषा 11 आले असतील त्यांनी संपर्क साधायचा आहे. श्लोक 11 आणि अतुल 11चे कॅप्टन ओपन क्रिकेटमधले तुम्ही आला असाल टॉससाठी या. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रशांत संजय पाटील, एईओ विठ्ठलीची त्यांनी धून वाजवली या ठिकाणी. सुपर प्रशांत, अप्रतिम कामगिरी. आमच्या बँड पथकच्या सगळ्या मुलांमार्फत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रशांत संजय पाटील, त्यांच्याबरोबर आहे प्रतीक शंकर भोईर, स्वप्नील कदम, इतेश मात्रे, मोरेश्वर पाबरेकर, स्वप्नील मात्रे, राहुल सुपेकर, प्रसाद मार्के, सतीश भुबट, राहुल कांबळे. पांडुरंगाच्या चरणी हे वाणी या ठिकाणी, वाणी नाही तर हे वाद्य या ठिकाणी सादर करतायत एईओ विठ्ठलीच्या माध्यमातून. भरपूर यश तुम्हाला मिळो हीच प्रार्थना आहे पांडुरंगाच्या चरणी तुम्हाला सगळ्यांना. आणि प्रचंड परिश्रम. काल दादा स्वतः तिथे गेले, त्यांच्याशी गप्पा मारल्या त्यांनी. नेहमी दादा हे करतात, हे जे काम करणारी आमची टीम आहे प्रत्येकाची चर्चा करतात, प्रत्येकाला विचारतात कसं चाललंय, व्यवस्थित आहे ना सगळं, काही कमी नाही ना. ग्राफ तुम्ही बघू शकता. आमचे जे या ठिकाणी दिलीप भगत आणि चंदन भगत डेन NBCचे दाखवत आहेत रन रेट काय आहे ते. हो, यावेळेला चेंडू आत आला होता. शेवटच्या क्षणी खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल कन्वर्टतोय. अजूनही 61 धावांची गरज, चेंडू शिल्लक 10. तर काळ शशी ब्राईट, गणेश गल्ली, टिळक चौक, साईप्रसाद विरार, बंड्या 11, मॅचलर्स, प्लेबॉय चेंबूर, राहुल 11, त्याच्यानंतर दक्षत 11, सायनिल स्पोर्ट्स, मॅकडवेल, नर्मदा अर्जुन, काही अत्यंत घातक विस्फोटक संघ होते. मात्र आज या संघातील खेळाडूंना तुम्ही या संघाच्या माध्यमातून बघू शकाल. ऑफ साईडला खेळलेत, कट केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावा उशीर येत आहेत, काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत ते आता पूर्ण होत आहेत या ठिकाणी. अजूनही धावा हवेत जवळजवळ 57 धावसंख्या झाली आहे ती आता आपण बघतोय मैदानावर. 57 धावांची गरज. ओ द विकेट. यावेळेला ऑफ साईडला कट केला आहे. अशा फटक्याने एक खासियत आहे या ठिकाणी मोठा गाव संघातील, बॉम्ब्स टाकतात. भरपूर शिकले ते ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून ज्या पद्धतीने. कारण मी जल्पेशला पाहिलं, जल्पेशने त्याच पद्धतीने अटॅकिंग गोलंदाजी केली सुरुवातीला. आता जल्पेश दुसरा स्पेल टाकतोय. पहिल्या स्पेलमध्ये त्यांनी मैदानावर 3च धावा दिल्या होत्या. या स्पेलमध्ये बघू एकंदरीत आतापर्यंत 6 धावा दिलेत. आत आणले चेंडू आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार याप्ती संघाने. उशिरा का नाही फटके येत आहेत या ठिकाणी. तर या सगळ्यांना खेळाडूंना बघ, एक काळ विवेक कदम असो, विनोद किणी, अनिल गोलतकर, अमित गोलतकर, अजित गोलतकर, जयदीप गरज, शेखर आंबेडकर, हे नाव विसरून कसं चालेल, गुरुनाथ वैती, सुहास देवकर, हे या खेळाडूंनी टिळक चौक कल्याणच्या माध्यमातून जबरदस्त धूमधडाका त्यांनी विश्वमध्ये दाखवला, याचा उल्लेख करायला पाहिजे. आणि का अमित आणि अजित आणि अनिल हे कल्याणचेच आहेत. हे त्यांनी गोलतकर बंधू जे आहेत अतिशय चांगले हिरे या गोलतकर कुटुंबाने दिलेत. अमितने भरपूर वर्ष ओपनिंगमध्ये जितेंद्र देवरुकर याच्याबरोबर पार्टनरशिप, मला अजूनही माऊलच्या त्या स्पर्धेमधलं आठवतं. 4 सामन्यांमध्ये तब्बल 35च्या पलीकडे पार्टनरशिप या दोघांनी केली होती. लॉफ केला ऑन साईडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय त्या ठिकाणी आणि तो जेल टिपला जातोय किरण याच्या मार्फत आणि फलंदाज मैदानावर बाद होते. फॉर्मॅलिटीज फक्त बाकी आहेत कारण 83 दिले, धावा झालेत फक्त मैदानावर 31. 31 फॉर द लॉस ऑफ 3. अजूनही 52 धावांची गरज आणि मैदानावर चेंडू शिल्लक आहेत फक्त 6. 7 चेंडू 52 धावा. याच्या व्यतिरिक्त जसं मी उल्लेख केला, जितेंद्र देवरुकर आणि अमित गोलतकर एके काळातले टेनिस पेशातील सक्सेसफुल ओपनिंग पार्टनरशिप ते नेहमी करत असत. टिळक चौक कल्याण संघाच्या माध्यमातून उल्लेख केला मी. या संघाने भरपूर वर्ष धूमधडाका घातला होता. विवेक काय करत असेल, विनोद काय करत असेल, तुम्ही विचार करत असाल. विवेक कदम आता जीवदानीचं जे आमचं सुंदर मैदान आहे त्याचं चांगल्या पद्धतीने तिथे मुलांना प्रशिक्षण देतात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. विनोद सुद्धा चिमाजीअप्पा मैदानावर अत्यंत सुंदर आमचं क्रीडांगण आहे वसईला, त्या मैदानावरती विनोद प्रशिक्षण देतोय, पुढची पिढी घडवतोय. 2 खेळाडू ऑलरेडी IPL इंडियन प्रीमियर लीगला त्यांनी दिलेत. चेंडू फुल लेंथ होता, अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, सिंगल या ठिकाणी होते आणि तिसरे पंच आतमध्ये जात आहेत. प्रफुल्ल तांबायचे थर्ड अंपायर आतमध्ये येत आहेत मला वाटतं ॲक्शन बघण्यासाठी. जसं मी उल्लेख केला या ठिकाणी एक नियम आहे की कुठेही जर शंका आली गोलंदाजी ॲक्शनमध्ये काहीतरी संशयास्पद या ठिकाणी विचार आहेत तर लगेच आतमध्ये जाऊन ते जवळून बघण्याचा 22 यार्डच्या बघण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आतमध्ये जात आहेत आता
पंच दत्ता चौधरी ते बघण्यासाठी. शेखर आंबेडकर आघाडीचे फलंदाज टिळक चौक कल्याणचे. वॉट अ बॅटिंग. मला आठवते मला पहिलं जर कॉम्प्लिमेंट कोणी चांगल्या समालोचनाचं कोणी दिलं असेल तर तो आहे शेखर आंबेडकर. भाईंदरला चेंडू बॅडम पॅटच्या मध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अमेरिकन एक्सप्रेस बँकसाठी खेळतात शेखर आंबेडकर आणि विवेक कदम खेळतात रिलायन्स एनर्जीसाठी. या कंपनीसाठी खेळतात. हे सगळे खेळाडू जे आहेत ते कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहेत. ऑन साईडला पुल केलं. उशिरा येत आहेत फटके. 6 धावा. 83चं डोंगर. आणि या शेवटच्या षटकात मैदानावर आपण बघतो या तिसऱ्या चेंडूवर या षटकार येतात. संघाची धावसंख्या फुलते आणि ती सरकते ती आता 38 या धावसंख्या. अजून भरपूर भरपूर लांब आहे विजय आणि उरलेल्या 3 चेंडू ते पूर्ण होऊ शकत नाही आहेत. चेंडूची गरज आहे. चेंडू द्या बॉक्समधले. प्रफुल्ल पाटील इशारा करतात. आज आमचे पंच निळ्या रंगामध्ये. निळा, जांभळा, काळा. निळा रंग महादेवाचा रंग आहे. जांभळा रंग आणि काळा रंग शनिदेवाचा रंग आहे. मात्र निळा रंग तुम्ही शनिवारी घालू शकता. काळाचा शनिवारी घालू शकता. जांभळाही काळा घालू शकता शनिवारी. शनिदेवाचं देवळ इथून जवळच आहे. आज शनिवार आणि या स्पर्धेचा 6वा दिवस. निलेश लॉफ केला. ऑन साईडला जेल असू शकतो. जेल मिळणार या ठिकाणी आपली शंका नाही. आणि जेल सुटतोय महेशच्या मार्फत. निलेश मात्रे मॅग्निफिसंट बॅटिंग. 51 धावांची भागीदारी किरण बरोबर. तो थांबून येतोय चेंडू. निलेश या ठिकाणी प्रयोग करायचा पूर्ण प्रयत्न करतायत. निलेशचा फिटनेस बघून आम्ही खूप आनंदित आहोत. आजही या वयामध्ये खूप चांगलं फिटनेस ठेवलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने फिटनेस जर असेल तर तुम्ही चांगला खेळ करू शकता. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. हो यावेळेला चेंडू टॉस केला होता. बॅट अँड पॅटच्या मध्ये ठेवला होता. अभिनंदन या ठिकाणी मोठा गावाचं मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. धावसंख्या 39 आणि एकंदरीत आपण बघतोय 43 धावांनी हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. दिस इज अ बिग विन. फार मोठं अंतर आहे. 43 धावांनी जिंकणं नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि नक्कीच गणेश बोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. गणेश आणि किरण आणि निलेशची 51 धावांची पार्टनरशिप केली. त्याच्यानंतर निलेश आणि जल्पेशने मैदानावर 11 धावांची पार्टनरशिप केली. त्याच्यानंतर जल्पेश आणि परेश यांनी सुद्धा मैदानावर जवळजवळ 21 धावांची पार्टनरशिप केली. मॅग्निफिसंट बॅटिंग. निलेश आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांचं गणेश आणि त्याच्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. जसं नाव आहे मोठ्या गावचं तशी मोठ्या धावसंख्येने मोठ्या अंतराने त्यांनी ते जिंकलेलं आहे. 43 धावांनी हा सामना या ठिकाणी तो विजय होत आहेत या ठिकाणी. आणि मॅन ऑफ द मॅच आहेत निलेश मात्रे. दोन्ही संघ हात मिळवत असताना या ठिकाणी बघू शकता तुम्ही या 2 संघाला हीच शिस्त आहे या स्पर्धेचं. स्पिरिट ऑफ क्रिकेट आहे आणि सातत्याने हे आपल्याला पहिल्या दिवसापासून 18 तारखेपासून आतापर्यंत बघायला मिळालं आहे. काय हरकत नाही आहे. दुसऱ्या बाजूला कैलास आणि त्यांचे सहकारी पराभूत झाले. एक फार मोठी धावसंख्या उभारण्यात आली. नवनाथ माझे सहकारी समालोचक भरपूर वर्ष त्यांनी या स्पर्धेमध्ये आमच्याबरोबर धावतावरण ऐकवलं आहे. आता ते तयार होत आहेत. पूर्ण वर्षभर ते आमच्या संपर्कात असतात. भरपूर प्रश्न विचारतात. भरपूर माहिती घेतात. चांगली पुस्तकंही त्यांना द्यायची आहेत. यावर्षी सुद्धा वाचतायत. भविष्यामध्ये ते नक्कीच चांगले समालोचक येतील यात शंका नाही. मात्र अभिनंदन या ठिकाणी. दुसऱ्या बाजूला गणेश बोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक या देऊया. निलेश मात्रे स्टेजवर येतील. मॅग्निफिसंट बॅटिंग. मैदानावरती आपण 11 चेंडूमध्ये